पुढची महत्त्वाची बातमी, एकीकडे लोकप्रतिनिधी स्वतःला मालक समजून शेतकऱ्यांवर उपकार केल्यासारखं वागतात, तसंच बोलतातही. दुसरीकडे केंद्र सरकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या आहेत हे ढोल बडवून सांगितलं जातं. तर तिसरीकडे 65 वर्षांचा शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला अवताला झुंपून घेतो. हे सगळं प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडतंय. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. मी शेतकरी विरोधी बोललो अशा प्रकारचं जे वक्तव्य काही सदस्यांनी केलेलं आहे. लातूरमधील एका शेतकऱ्याने बैलाच्या जागी अवताला स्वतःला झुंपून घेतलं. एबीपी माझाने सर्वात आधी तो व्हिडिओ महाराष्ट्रासमोर आणला आणि शेतकऱ्याच्या या अवस्थेवर सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जाऊ लागली. हाडोळती गावचे अंबादास गोविंद पवार हे 2.5 एकर शेतीचे मालक. 65 वर्षांचे अंबादास पवार गेली 7 ते 8 वर्ष याच पद्धतीने शेती करतायत. पण ही वेळ त्यांच्यावर का आली? मला जमीन आहे 4.5 एकर. ते मला परवडत नाही म्हणून, ट्रॅक्टरने सगळं करायला परवडत नाही म्हणून मी काय केलो, स्वतः खांद्यावर जीव घेऊन मी कोळपिलो त्याला. कोणी झुंड म्हणते, कोणी कोळपू म्हणते. मी कोळपिलो त्याला. कुळपून रानाची मशागत केलो मी. तरी मला रोजगार परवडणार झालाय, बैलाचा खर्च परवडणार झालाय, म्हणून ही धंदा करतोय. प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातलं हे विदारक चित्र देश पातळीवर पोहोचलं. इकडे अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांवर अशी वेळ आली याकडे विरोधकांनी लक्ष वेधलं आणि सरकारची निर्भर्त्सना केली. शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील बोलणारे बबनराव लोणीकर आणि माणिकराव कोकाटे यांच्यावरही मवियातल्या तिन्ही पक्षातले नेते तुटून पडले. लोणीकरांसारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात. शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय, कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही त्या पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालंय. कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात. अध्यक्ष महोदय, सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्षाचे लोक चर्चेला तयार नाही अशा पद्धतीचं एक खोटं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे विरोधी आमचे उपमुख्यमंत्री महोदय जाणीवपूर्वक करतात. परंतु ही वस्तुस्थिती नाही. कालही नाना भाऊंना सस्पेंड करत असताना हे सरकार किती बेमुरवतखोर आहे, हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेलं शेतकरी आहे आपलं सरकार आहे. आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच. गेल्या वर्षीचे पैसे नाहीत, या वर्षीचे पैशाचा तर पत्ताच नाही आणि त्यामुळं या सरकारला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आणि पाप हे सरकार करतंय. शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे शब्द हे वापरले म्हणून त्या ठिकाणी जे नाना पटोले लढा लढत होते, नाही तर ते मुद्दा मांडत होते आणि लोणीकर आणि कोकाटे यांनी माफी मागितली पाहिजे अशी भूमिका मांडत होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कारवाई लोणीकरांवर करण्याऐवजी कारवाई केली पटोलेंवर. मग कुठंतरी याच्यामध्ये असंच दिसतंय की कुणी कितीही खालच्या लेवलला जाऊन शेतकरी कष्टकरी युवांबद्दल बोललं तरी चालेल, पण आम्ही आमच्या आमदारांच्या पाठीशी, आमच्या नेत्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू. माजी मंत्री बबनराव लोणीकर, सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं, माफीही मागितली. मी असं बोललेलो नाही. असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल. 1000 वेळा. मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाहीये, पण यांची माफी मागणार नाही. याला राजकारण करायचंय. मात्र अजूनही विरोधकांचा राग कमी झाला नसल्याचंच दिसलंय. त्यांनी माफी काय त्यांना तर ठोकायलाच पाहिजे.
माफी मागून वागणार नाही एवढा म्हणजे नालायकपणा जर करत असेल तर लोणीकर ज्या पद्धतीनं बोलले आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीनं बोलत आहे ते माफी मागा पुरतं मर्यादित नाही तर त्याला ठोकून उरून पुरलं पाहिजे. शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे. जिथं भेटत असेल तिथं ठोकायला पाहिजे यांना. हे सगळं सुरू असताना वादासाठी प्रसिद्ध असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी थेट शेतकरी अंबादास पवारांशी संवाद साधला. माफ व्हावं, परंतु कर्ज किती आहे? 40,000 कर्ज आहे अंजुमन. 40,000. जमीन किती तुम्हाला? जमीन 4.5 एकर. अच्छा. आणि जमीन उत्पन्नावर काय होत नाही का? उत्पन्न काय त्याचं त्यालाच पूर्ण झालं साहेब. आता काय कोळपणाला ह्याला त्याला खुरपणाला आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही आऊत वडून ही गवत काढून त्याला खुरपून काढतोय साहेब. पण त्याला दुसरा काय मार्ग आहे? म्हणजे कुणी गावामधून आपले बैल जोडी वगैरे भाडेपट्ट्याने देईल का तुम्हाला? बैल ट्रॅक्टरवाला येऊन काही भाडेपट्ट्याने करेल का? ते ट्रॅक्टरनं त्याला दुसरा काय मार्ग आहे ते मला सांगा. ट्रॅक्टरनं जमना साहेब, याच्यामध्ये बैलानंच करावं लागते. गावात बैल आहे का कोणाकडे दुसरे? बैल आहेत बरे 3,000 रुपये हजेरी मागतात. आम्हाला मदत कुणी करू शकत नाही. समस्या दूर करू असं आश्वासन कोकाटेंनी शेतकऱ्याला दिलंय. त्या शेतकऱ्यांना बोलवून घेतलेलं आहे आणि कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं की त्या शेतकऱ्याला लागेल ती मदत शासनामार्फत करण्यात येईल. तर त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिलं तर त्याच्यावरती शासन कारवाई करेल ना. आमच्या निदर्शनास आलेलं नाही, कुणी तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, पण त्या संदर्भामध्ये त्या शेतकऱ्याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. मी माझ्या अधिकाऱ्याला सूचना केलेल्या आहे की तात्काळ त्या शेतकऱ्यांना जाऊन त्यांना जी मदत पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल. अधिवेशन काळात सभागृहातही शेतकऱ्याच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांनी सरकारला प्रश्न विचारले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याला उत्तर दिलं. शुक्रवारी दिवसभर या मुद्द्यावर चर्चा करण्याचं आश्वासन सरकारने आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलंय. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाहीत जोपर्यंत या सभागृहामध्ये ही चर्चा आता सुरू करावी. अध्यक्ष महोदय, मी सत्तांतरणी दिली म्हणून आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका समिती भूमिती जाऊ द्या, काय समितीने म्हणून होणार आहे आणि म्हणून ही चर्चा आम्हाला आम्ही नोटीस दिली, आम्हाला चर्चा होऊ द्या. उद्या गुरुवारचा दिवस आहे. विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात. दिवसभर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. आम्ही पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रेसमध्ये संपूर्ण राज्याला सांगितलं की आम्हाला कुठंही चर्चेत पळवाट काढायची नाही, चर्चा करायची आहे. अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येकाची उत्तरं आमच्याकडे आहे. परंतु विरोधकांना जाणीवपूर्वक राजकारण करायचं आहे आणि शेतकऱ्यांचं नाव घेऊन ह्या राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतात. आम्ही देखील शेतकरी आहे. दुमत नाही की विरोधी पक्षाला आणि शासनाला दोघांनाही या विषयावरती गंभीर चर्चा करायची आहे, याबद्दल दुमत नाही. परंतु मला सभागृह नियमाप्रमाणे चालवायला लागणार आणि त्या नियमाचा इंटरप्रिटेशन करायचे अधिकार या चेअरचे असल्यामुळे माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की या चेअरनी दिलेल्या डिरेक्शनचा आपण अवमान करू नये. उद्या आपण चर्चा करून आणू. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांची सरकारवर टीका सुरूच आहे. त्यात लातूरमधील शेतकऱ्याच्या व्हिडिओची भर पडली आहे. मदतीची गरज असलेल्या शेतकऱ्यापर्यंत सरकारी यंत्रणा का पोहोचली नाही? गावातील इतर लोकांनी गेल्या 7 ते 8 वर्षात या शेतकऱ्याची मदत का केली नाही? असे अनेक प्रश्न आहेत. असे किती शेतकरी महाराष्ट्रात आहेत त्याची माहिती सरकार घेईल का? अडचणीतल्या अशा शेतकऱ्यांपर्यंत सरकार वेळेत पोहोचेल का? लातूरहून निशांत भद्रेश्वरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.